नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। प्रधानमंत्री धनधान्य योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेसाठी 24,000 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली होती। मात्र आता 16 जुलै 2025ला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या धनधान्य योजनेला येणाऱ्या 6 वर्षासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यामधून अशा जिल्ह्यांची निवड केली जाईल जे जिल्हे इतर जिल्ह्यांपेक्षा उत्पादन क्षमतेमध्ये कमी आहेत, कर्जाची मर्यादा तिथे कमी आहे, सिंचनाची तसेच इतर जे काही कृषीविषयक पायाभूत सुविधा आहेत तिथं कमी आहेत, अशा जिल्ह्यांना भारत सरकारच्या 11 मंत्रालयाच्या जवळपास 36 योजना एकत्रित करून यासाठी 24,000 कोटी रुपयाच्या निधीतून प्रधानमंत्री धनधान्य योजना पुढील 6 वर्षासाठी राबवली जाणार आहे। या योजनेची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवले जाईल। संशोधित उच्च प्रतीचे बियाणे, अत्याधुनिक यंत्रे, अवजारे तसेच सिंचनाची व्यवस्था, गोदामाची व्यवस्था आणि शेतीवर आधारित कौशल्य विकास रोजगारसुद्धा पुरवल्या जाईल। आणि ज्या ठिकाणी हा शेती उत्पन्न घेतला जाईल त्या ठिकाणी शेतीवर आधारित औद्योगिक प्रक्रिया करणारे उद्योगसुद्धा उभारले जाणार आहेत। तर येत्या जुलै महिन्यापासून देशातील 100 जिल्ह्यांची प्रधानमंत्री धनधान्य योजनेअंतर्गत निवड केली जाईल आणि या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल। तर मित्रांनो, येत्या दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची निवड केली जाईल याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।